पुढच्या जन्मी मला चिंच मिळेल. तसं नाही, हम गरीब आहे ना. आम्ही कधी गेलो तर येताना तुम्ही म्हणा, अरे भूषण आणि कविता गेली कुठे? अरे बापरे, करपले वाटते. नमस्कार सगळ्यांना. आम्ही आता चाललोय वडाचं झाड शोधायला. का? कारण वटपौर्णिमा आहे म्हणून. आणि वडाचं झाड आमच्या इथे नाहीये. मग आता धनुनी आणि कवितानी बघितलंय ऑनलाईन. हा, धनुनीच बघितलंय का सगळं? धनुनं काय बघितलंय काय माहिती. आता एक झाड बघितलं आम्ही, पण तुम्ही चालले काय? हा, असा प्रॉब्लेम झालाय की तिने सांगितलंय की मानपाड्याला आहे. कंपाऊंडला चिटकलेलं असेल तर फेरी कशी मारणार? अरे मी तर म्हणतो एवढ्या लांब लांब जाण्यापेक्षा आंब्याचं झाड बी चालेल मध्ये. दादा ब्रिज कसं काय घेतला रे? मग ब्रिज घेतलं तर सोसायटीचे लोक काय करतात, बाहेर आल्यावर तयारी केल्यावर जे झाड दिसेल त्याला पिंपळालेच मारलेले आहे भरपूर लोकांनी. अरे लोक पिंपळावर भूतं लटकलेली असतात. हा, 7 जन्म भूत मिळेल. अरे नाही तसं नाही. पिंपळ म्हणजे मुंजा असतो. मुंजा भूत पण असतात. तिला सगळं माहिती आहे मम्मा. पिंपळ म्हणजे मुंजा असतो. मुंजा म्हणजे कोणाला म्हणता माहिती का? जे मुलं असतात लग्नाच्या आधी वारलेले ते. ओके, त्याला मुंजा म्हणता. हा, ओके. कोणते मुंज बसतात आणि का? अरे याच्याने आपण कुठल्या पण झाड, चांगलं झाड बघा, चांगलं झाडाला फेऱ्या मारल्या आणि AI आपल्याला असं पारंब्या वगैरे सगळं आणून देईल ना मामा. नाही रे, पण मग ते काय फायदा? एवढं मनापासून करायचं नसतं. मला सांगा, मी सगळं लावून देईन मम्मा, पण धनू आपल्याला मनापासून करायचं नसतं तर तुम्हाला का बरं फेऱ्या मारते? अरे नको मारा फेऱ्या. मनापासूनच करू ना आंब्याच्या झाडाने. हा, तुम्ही मनापासून असा भाव ठेवा की हा हो हे वडाचंच झाड आहे. ते तुमच्या मनाचे खेळ आहे. म्हणजे तुमचं मन खराब आहे की तुम्हाला वाटते आंब्याचं झाड आहे. मग सत्यवान. लेफ्ट साईडला काय रे? सावित्री. हे जीवनचं हे मग सगळं. चांगलं वाटतं तिकडे झाड उभा हे इकडे लेफ्टला ना बघून यायचं का? ते काय इथं ते इंडिकेटर तर ते काही होतं. सत्यवानचे प्राण गेले होते ना. धनु, सावित्री. तू आहे तर झाड बघा. म्हणजे वडाचं झाड सोडून सगळी झाड आहे तिथे. काहीतरी पडलं दादा. नाही तर काय भूषण नाही, याचं घर आहे काय जीवनकडच्या घरात. जीवनचं घर त्या साईडला. नाही ना, मी काय जीवन दादा. अरे जीवन दादाच्याकडे अरे नाहीये. हे कसलं झाड आहे? काहीतरी पारंब्याला नाही नाही, कोणतं गायला पारंब्या लटकलं तरी बी ते फेऱ्या तर मारता आल्या पाहिजे ना. मग आणि जीवनच्या इथे हे नाहीये, वडाचं झाड नाहीये. एका पॉइंटला नाही कधी भेटल्या ना, तर आपण काय करू? आता हे बघ, हे किती चांगलं किती झाड मस्त झाड आहे. आहे हे बघ, मस्त हे झाड आहे समोर ना, दिसतंय. यालाच मारा फेऱ्या. चिंचेचं राहिला. पुढच्या जन्मी मला चिंच मिळेल. अरे चिंचेचं डायरेक्ट खरंच होत असता. हा का? मग तुमच्या मनाचे खेळ आहेत, काय राहत नाही. आणि चिंच एक बी दिसत नाहीये आता. थोडी ह्या सीझन पण मध्ये चिंचच असेल. आहे. पाऊस गेला. इथून ना पण आता तिकडून तुम्ही आहे ना कविता, तो बघ ना त्या CNG पंपावर तो कॅमेरा बघ ना किती छान लावलाय. है की नाही? की मला असं वाटतंय की आपण ना पहिले घराच्या इथे शेड लावून घ्यावी. कॅमेरा लागेल तेव्हा लागेल, कारण की शेड लावलं तर लोकांना येतं वाटेल बाहेरचा कोणी आला हे कॅमेरा लागला आहे ते नाही, त्याला असं वाटेल की नाही शेड लागली आहे, कॅमेरा कधी बी लागेल. भरोसा नाही. त्या दिवसासारखं केलं. चालू केलं, परत डबल क्लिक झालं त्याच्यावरती. आम्ही आता गाडीमध्ये पेट्रोल आणि CNG भरलाय. आणि माझी गाडी आहे ना, खूप दिवसापासून ते पेट्रोलचा वास पण भेटला नव्हता. मग त्या गाडीला असं वाटलं अरे कोण शेड बसला, मग धनु शेड बसला. मी फटकन पेट्रोल जास्त टाकून घेतलं आणि CNG पण भरली. आणि CNG पण भरून घेतली. कारण गाडी खूप दिवसापासून असं आता आतमधल्या आतमध्ये म्हणत असेल पिलं काहीतरी. जरा काहीतरी पेलं यार, पेट्रोल पेलं. त्याचा घसा शांत झाला, कारण की रोज ते CNG ची गॅस वासच घेतोय फक्त मी रोज. कोरडी झाली होती. कोरडवाहू झालतं. जरा बघ वर पेट्रोल कशी जाते गाडी. आता गाडी पेट्रोल बघ किती मस्त जाते. हा पिकअप. वरती चढव ना मग पेट्रोलवर. हे बघ, इनके तसं नाही, हम गरीब आहे ना. वो जो गरीब होता है ना, वो जो गरीब होता है ना, वो ऐसा होता है. सुषमा जैसा. आम्ही आता गायमुखच्या मंदिरात चाललोय. वडाचं झाड बघायला. आणि आता पेट्रोल गाडी चढवत. अरे भाई साहब, गाडी बरोबर हे घरी मागे नेली पाहिजे. अरे काचेवरती कचरा किती आहे. त्याच्यावरती कचरा किती आहे. मग संध्याकाळी नळाचं पाणी तेव्हा असं काही वाटत नाही तुला की चला मी आज माझ्या नवऱ्याची गाडी धुवून देते. नवऱ्याची गाडी हा, तिची बी इथे. मग तिथं कधी धुवतच नाही ना. काय ग?
असं का करते तू? हे काय रे? अरे काय? हे काय झाड? झाड मिळालं. झाड मिळालं फायनली आम्हाला. याहू याहू. अरे काय भारी झाड आहे ना मध्ये. मस्त दिसते. तुम्ही मला थँक्यू म्हटलं पाहिजे आणि मी म्हटलं होतं. नाही मम्मी मम्मी म्हटली होती. ही काय म्हटली होती? ही काय म्हटली होती? साईडला काय मुकला हे आहे. मी काय म्हटलं काय कोणा बोलतो आता पण तुम्ही मागून झालं नाही इकडे. अरे हे बघ माकड. हा बघा मोबाईल घेऊन जायचं. तू काय का? हा चढू शकतो हा बघ कसं बघतोय. बघा आम्ही मस्त महादेवाच्या मंदिरात आलो आणि ही बघा इथे पण तिला झोप लागते. घरी तर झोपलीच पण इथे पण तिला झोप लागते. अरे आपण वर जात होतो ना. ऐकत नाही ना. हा अरे वरती अलाउड नाही आहे. कोण म्हटलं? अरे कोण म्हटलं म्हणजे? फायनली आम्हाला वडाचं झाड मिळालं. मग आता आम्ही कधी उद्या येणार आहे का मम्मी? हो उद्या येऊ 10च्या नंतर. काय काय लागेल इथे आपल्याला आणायला? रोटी लागते हा आणि छान तयारी करून हा बस एवढंच? बस. बस संपलं. फक्त शोभाजीच असते बाबा. शेवभाजी शेवभाजी असते. हो काय ते थोडीशी पूजा केली की तुम्ही 50 फुट वाढता. की झाली वटपौर्णिमा आणि मग स्टेटसला टाकायचं. आणि मग म्हणायचं 7 जन्म मला हाच नवरा. नाही आणि ते काय ते कोणतं गाणं ते टाकसान तुम्ही. पण मला असं वाटतं हे बी म्हणणं बरोबर आहे. हे 7 जन्म का पाहिजे आहे? एवढी ट्रेनिंग दिली नवऱ्याला कसं वागायचं कसं राहायचं सगळं वाया जाणार. सगळं वाया जाईल. परत पुढच्या जन्मामध्ये नवीन माणसाला नवीन शिकवा म्हणून ते म्हणता ते 7 जन्म मला हाच नवरा मिळू दे. तसं तर मग फॅमिली भेटू दे. हा अरे मी एक व्हिडिओ बघितली हम्म. तिच्यात असं होतं की असं कधी पुरुषांना असतं हा. की प्रत्येक जन्मात मला 7 बायका भेटू दे. हा तर मग हे पुरुष काही सगळे वळाच्या झाडाला लटकलेले दिसले. म्हणजे तुम्हाला काय असं लाईन वाटतं? लावूनच उभी असते. म्हणजे डायरेक्ट वळाच्या झाडाला लटकलेले डायरेक्ट दिवसभर म्हणजे- पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे पुरुष इतकी रिकामी आहे. म्हणून मग त्यांना तो दिला नाही. हा. दादा हा. आपण गायमुखच्या चौपाटीला जायचं का फिरायला? नाही का धन्नू तुम्ही जा वाटल्यास एवढ्या उन्हात. कारण आम्ही कधी गेलो तर येताना तुम्ही म्हणा अरे भूषण आणि कविता गेली कुठे? एवढं डांबर होणं झालं. अरे बापरे करपले वाटते. डायरेक्ट वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज इंगू पोंगू पण मग का प्रथम झाल्यावर टॅन पडते मी म्हणते. लगेच स्टँड पडते. स्किन खराब असल्यावरून पाप जास्त असले. अरे पाप पण खूप आहे ना मम्मा. नाही पाप काय पापाच आहे. पाप कुठे करणार? नाही पापच आहे ना खूप. प्रत्येक मायला असं वाटतं की आपलं लेकरू पाप नाही करत. पाप पाप कशाला म्हटलं जाते? पापाला पाप म्हणले जाते. कोणाचं मन दुखवणं याला पाप. मग म्हणतो हे चला ये अभि ये सब बंद करो रे अभि चलो. हे चला रे आता. आई वडिलांशी चांगलं वागायचं. या तुम्ही तर आघाडीवर आहे पापाच्या. पुण्य पाप कशाला म्हटलं जाते? पापाला पाप म्हटलं जाते. दुसऱ्यांना आई वडिलांशी चांगलं बोलायचं, बहिणीशी चांगलं बोलायचं, बायकोशी चांगलं बोलायचं. मग ते याला जमतच नाही. कोणाचं मन दुखवायचं आणि पण त्याच्या 12 वाजलेले. आणखी ज्याचा खिस्सा गरम असतो तो खंडेकराच्या मागे लागतो. काय नाही हा फोरवेळी चुकी आहे. पोरलोळी चुकी आहे. हो? मग तो मागून घुसलाय त्याच्यात. हा मागून घुसलेला आहे म्हणून त्याचं सगळं निघालं. म्हणून सगळं निघालं. मागून घुसलाय का? आम्ही आता आलो आहे आरमॉल मध्ये धनूला चप्पल घ्यायला. मेन मालिक आमचा मागे उभा आहे. हे बघा हे लोक ना आता चप्पल घेता घेता ड्रेस बघायला आले. ड्रेस तर काही घेणार नाही पण फक्त टाइमपास. हे लोक ना काही घेणार तर काही नाही फक्त टाइमपास. एक बघा एक ड्रेस धनसेच्या हातात एक ड्रेस हिच्या हातात एक ड्रेस टाइमपास चालू आहे नुसता. आम्ही निघालो आता आरमॉल मधून. आम्ही गेलो होतो फक्त धनूला चप्पल घ्यायला आणि तिथे आपण काय काय घेतलं. काय चप्पल 300 रुपयाची घेतली. बाकी तुम्ही सामान किती घेतला? मग असा सामान घेतला ना मम्मी तर कशी की ऑफर मध्ये तर सगळं हे घे ते घे. अरे पण ऑफर मध्ये असलं तरी त्याला पण तर पैसे द्यावे लागतात की नाही कविता? ते बी तेच आहे. हा ना काय ते नाही म्हणते मी नाहीये मी चांगली आहे. धनू आमची एवढी थकली आहे की प्रत्येक ठिकाणी बसून प्रत्येक ठिकाणी कंडलतच होती फक्त. नाही आता पायाच दाबते मम्मी. आता पण बघा हे बघा सर्व्हिसिंग
थांबवली नाही पाहिजे. रुकना नाही चाहिए. रुकना नाही चाहिए सर्व्हिसिंग, अशी गोष्ट आहे तिची. नाही मग ताप आला. अरे माझं घड्याळ सेल टाकून घ्यायचंय. अच्छा मांडा आलं. मला वाटलं घड्याळ राहिलं. आयला म्हटलं लफडाच झाला. मला पण तेच वाटलं की घड्याळ राहिला. आता चला पटकन युटर्न मारा, गाडी टर्न मार. त्याच्यावर गाडी निघाल. चला आम्ही आता खूप थकलो, आता फटाफट आम्ही घरी चाललो.